यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप करत आज दक्षिण सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन छेडलं जात आहे। लोकमंगल उद्योग समूहानं सोलापूर आणि मराठवाड्यात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांच्या नावाखाली सभासद आणि मजुरांच्या नावे कर्ज उचलल्याचं उघड झालंय। ज्यांच्याकडनं प्रशासकीय पातळीवरती तक्रारी दाखल केल्या जात आहेत त्यांच्या नावे असलेली कर्ज फेडण्याचा सपाटा लोकमंगल करताय। तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय। याच्याच निषेधार्थ सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातनच या संघर्षाची ठिणगी पेटली आहे। लोकमंगल उद्योग समूह राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित आहे। कदाचित आज ते कागदोपत्री या उद्योग समूहाचे पदाधिकारी नसतील, पण सोलापूरसह संपूर्ण राज्यात लोकमंगलचे सर्वेसर्वा म्हणून सुभाष देशमुखांची ओळख आहे। त्यांच्या उद्योग समूहात असे उद्योग होत असतील तर जबाबदारी त्यांच्यावरती येणं, नैतिक जबाबदारी त्यांच्यावरती येणं हे स्वाभाविक आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले सोलापूरचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील सध्या आपल्यासोबत आहे। शिवकुमार, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच ज्या पद्धतीने लोकमंगलच्या विरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या विरोधात आता शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरलेला आहे। गेल्याच वर्षापासून ही खरं तर चर्चा सुरू होती की शेतकऱ्यांच्या नावे परस्पर जी कर्ज प्रकरणं मंजूर झालेली होती, एकाच दिवशी कर्ज प्रकरणं मंजूर झाली, त्याच दिवशी खाते ओपन करण्यात आलं आणि त्याच दिवशी कर्जाची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या नावावरती वर्ग करण्यात आलेली होती। या एकंदरीत प्रकरणावरून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि साखर कारखान्यांच्या सभासदांच्या मनामध्ये एक खदखद होती, ती या निमित्तानं व्यक्त होते। कारण स्वतः या लोकमंगलचे जे सर्वासर्वा आहेत सुभाष देशमुख, ते सध्या सहकार मंत्री आहेत, त्याच्यामुळं एका अर्थानं दबावाचं राजकारण केलं जात होतं। आणि जे 2-3 सभासद होते ज्यांच्या नावाने कर्ज प्रकरणं दाखल झालेली होती, त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांची कर्ज प्रकरणं एका दिवसातच ती नील करण्यात आलेली होती। परंतु हे एकापाठोपाठ एक प्रकरण बाहेर येत चालल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं आणि त्याच विरोधात आता शेतकरी उभे राहिले आहेत। स्वतः सुभाष देशमुख ज्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ आहे, त्याच मतदारसंघामध्ये आज शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये रास्ता रोको आंदोलनास सुरुवात होईल। एकंदरीतच या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये लोकमंगलच्या विरोधात आणि पर्यायानं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे।